आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना, तर मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। राहुरी फॅक्टरी परिसरामध्ये, आजूबाजूच्या गावांमध्ये आणि वाड्या वस्त्यांवरती पुन्हा एकदा रात्रीच्या वेळी ड्रोनच्या घिरट्या सुरू झाल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। गेल्या 3 दिवसांपासून अज्ञात ड्रोन रात्री उशिरापर्यंत आकाशामध्ये फिरताना दिसतात। हे ड्रोन नेमके कोण उडवत आहे याबाबत कोणालाही स्पष्ट माहिती नाहीये, त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम वाढला आहे। राहुरी फॅक्टरी, देवळाली प्रवरा, गणेगाव, ताहराबाद, चिंचविहिरे, केसापूर, आंबी, कणगर, वडनेर, गुहा आणि गडदे आखाडा परिसरात रात्रीच्या वेळी संशयास्पद ड्रोन घिरट्या घालत आहे अशी माहिती समोर आली आहे। चिंचविहिरे इथे शुक्रवारी रात्री 9च्या सुमारास ड्रोन आकाशामध्ये उडत असताना 5 ते 6 संशयित तरुण चोरीच्या उद्देशानं थांबल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आलं। गावकऱ्यांनी त्यांचा पाठलाग करत वन विभागाच्या रस्त्यानं श्री छत्रपती शिवाजी विद्यालय परिसरामध्ये धाव घेतली, मात्र संशयित अंधाराचा फायदा घेत पसार झाले। दरम्यान नागरिकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र लवांडे तसेच पोलीस कॉन्स्टेबल शेख यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली आहे। पोलिसांनी नागरिकांकडनं माहिती घेत परिसराची तपासणी केली। ड्रोन नेमकं कोण उडवत आहे याबाबत माहिती घेण्याचं काम सुरू आहे असं सांगण्यात आलंय। हे ड्रोन कोणाचे आहेत, कोणत्या कारणासाठी उडवले जात आहेत आणि त्यामागे नेमका उद्देश काय याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाहीये। याबाबत राहुरीचे तहसीलदार डॉक्टर अमित पवार यांनी रात्री ड्रोन उडवण्यास कोणालाही परवानगी दिलेली नसल्याचं स्पष्ट केलंय। विनापरवाना ड्रोन उडवणाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाला आता देण्यात आले आहेत अशी माहिती समोर आली आहे। मनोज साळवे, C24 तास, राहुरी।